मी असे मऊ लुसलुशीत डोसे कसे बनवते आज तुमच्यासोबत शेअर करते. आज आहे संडे. सकाळी गेली होती गार्डनमध्ये आयंशला घेऊन. मी पण वॉक केला आणि त्यानंतर तिथे कढीपत्त्याचं झाड होतं ते घेऊन आली. डोसे बनवताना माझं पीठ हे नेहमीच असं राशनचं असतं. जसं आपण इडलीला फर्मेंट करतो तसंच करते, पण इथे जे जास्त तुम्हाला बबल्स वगैरे दिसत आहेत ना, त्याच्यासाठी मी एक ट्रिक वापरते की हे एवढं लिक्विडमध्ये ते म्हणजे एवढ्या लिक्विड फॉर्ममध्ये ते डोशाचं आपण बॅटर बनवलेलं पाहिजे तरच त्याला तिथे बबल्स वगैरे येतात. मग आपण डोसे कसेही फिरवले किंवा उत्तप्पा बनवला थोडासा जाडसर की त्याला ते बबल्स येऊन जातात. आणि कधीही पण इडलीसाठी किंवा कशासाठी मी नेहमी राशनचाच तांदूळ वापरते. बघू शकता भरपूर असे त्याच्यामध्ये असे बबल्स आलेले आहेत. त्याच्यानंतर मी असे उत्तप्पे करून घेतले, डोसे करून घेतले आणि आमच्या मुलांची पार्टी चालू आहे ते सकाळच्या नाश्त्यासाठी. त्यानंतर दीपकला सुट्टी होती म्हणून त्याच्यासाठी सुद्धा मी मसाला डोसा बनवला, चटणी सांबार. आणि आज सुट्टी होती दीपकला म्हणून आम्ही फिरायला निघालो होतो. मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. बाय.